ठाकरे बंधूंच्या प्रेमासाठी आता जय जवान गोविंदा पथकातर्फे 7 थरांची थेट कडक सलामी देण्यात येते। आपण सध्या उभे आहोत वरळी डोम बाहेर आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 7 थर लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे इथे शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील जमलेले आहेत। मराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे त्यांनी वाजत गाजत ढोल वाजवत वरळी डोम मध्ये या अशी प्रतिक्रिया असा जो आहे संदेश हा कार्यकर्त्यांतर्फे असेल पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला होता आणि यासह प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपण पाहतोय कडक सलामी ही मराठी प्रेमींसाठी, मराठी भाषेसाठी ही जय जवान गोविंदा पथकातर्फे देण्यात येते। तर दुसरीकडे आपण पाहतोय ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रत्येक कार्यकर्ता असेल तो या ठिकाणी उपस्थित असलेला पाहायला मिळतोय। शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात विजयोत्सव हा मराठी भाषेसाठी साजरा या ठिकाणी केला जातोय। आज सकाळपासूनच प्रत्येक कार्यकर्ते इथे एकवटण्यास सुरुवात झालेली आहे। जय जवान गोविंदा पथक असेल, अनेक जे आहे बँड पथक असतील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय कशा प्रकारे जे आहे ते आनंद साजरा करताना दिसून येत आहे। गोविंदा रे गोपाळा या जयघोषामध्ये जे आहे हा आनंदोत्सव साजरा केला जातोय। अद्यापही गोविंदा येण्यासाठी, जन्माष्टमी येण्यासाठी उशीर आहे, मात्र वरळी डोम बाहेर आत्ताच जे आहे 7 थरांची सलामी देत हा उत्सव साजरा केला जातोय फक्त आणि फक्त मराठी भाषेच्या प्रेमासाठी। जिथे जिथे समृद्धी तिथे तिथे असं यावरही मेन्शन करण्यात आलेलं आहे। आपण गोविंदाशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे कार्यकर्ते असतील, अनेक तरुण पिढी जे असतील ते एकवटलेले आहेत। एकंदरीतच हा उत्सव जो आहे साजरा केला जातोय। काय सांगणार, कशा प्रकारे जे आहे सलामी दिली जाते, कशा प्रकारे हा एकंदरीत उत्सव साजरा केला जातो? राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात आज मराठी माणसाचा एकत्रित विजय झाला आहे आणि त्या निमित्ताने का होईना पण आम्ही आज सगळे मराठी बांधव आमचा सण सन्माननीय राजसाहेबांनी जो टिकवून ठेवलेला त्या निमित्ताने आम्ही आज सगळे इथे एकत्र खेळाडू आलो आणि ही मराठी माणसाच्या विजयासाठी आमची सलामी होती आणि ही सलामी आम्ही दिलेली आहे। आतमध्ये पण सलामी दिली जाणार आहे का? नाही, आम्हाला परमिशन नाही दिली आहे म्हणून आम्ही लहान थर लावले, नंतर मोठे थर लावायची हे होती, पण नाही ठीक आहे, हरकत नाही। कधी ठरवलं की आपल्याला अशा प्रकारे जे आहे सलामी द्यायची मराठी भाषेच्या प्रेमासाठी? इथे सगळ्यांना निमंत्रित केले गेले, महाराष्ट्राचा तमाम मराठी बांधवांना विजयाचा मेळावा आहे, त्यामुळे सगळेच मराठी बांधव इथे एकवटलेले आहेत। मराठी माणसं या ठिकाणी एकवटलेले आहेत, प्रत्येक गोविंदा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहेत। आपण गोविंदांची देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक जण ज्याचं मराठी भाषेवर प्रेम आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे असं म्हणत जय जवान गोविंदा पथकाचे जे प्रमुख आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जो आहे अतिशय उत्साही स्वरूपात दिसतोय। आपण पाहतोय लेझिम असेल, ढोल ताशा पथक असेल हे देखील या ठिकाणी आहे आणि हा संपूर्ण आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। मराठी भाषेचा जो आहे विजय झालेला आहे असं या माध्यमातून जे आहे अधोरेखित करायचं झालेलं। आमची ओळख मराठी, आमची मातृभाषा मराठी अशा फलक जे आपण पाहतोय तरुणी या ठिकाणी फलक जे आहे दाखवतोय आमची ओळख मराठी आहे असं यावर मेन्शन करण्यात आलेलं आहे। यासह पारंपरिक वेशभूषेमध्ये ती आपल्याला इथे फलक झळकवताना पाहायला मिळते। लेझिम असेल, ढोल ताशा पथक असेल, हे प्रामुख्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू हे वरळी डोम बाहेर या संपूर्ण जे आहे मराठी भाषेच्या उत्सवादरम्यान जागरणादरम्यान आपल्याला पाहायला मिळतं। इतिहास साक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये ठाकरेंनी इतिहास घडवला आहे हे देखील मेन्शन करण्यात आलेले आहे। इथे एक प्रामुख्याने बाब मेन्शन करावी ही वाटते ती म्हणजे की कोणत्याही प्रकारचा झेंडा नाहीये, फक्त मराठीचाच अजेंडा असेल यावेळेस सांगण्यात आलेला आहे। आपण बोलण्याचा त्याच्याशी प्रयत्न करणार आहोत। कुठून आली आहे, काय सांगणार, कुठून आली आहे? कल्याण
शाखाध्यक्ष आहे मी. काय आमची ओळख ही मराठी आहे असं तुम्ही लिहिलं. साहेबांनी आम्हाला जसा संदेश दिला आपण फक्त मराठी माणसांसाठी आहोत आणि आपण मराठीच आहोत या उद्देशाने आम्ही आज प्रभाग क्रमांक 197चा शाखाध्यक्ष मी स्वतः असताना हे जे काय जे लेझी नृत्य त्याच्यानंतर नाशिक बाजा हा सगळा आपण मराठी उत्सव मोठा साजरा करण्यासाठी जल्लोष करण्यासाठी आम्ही राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही वरळी डोम इथं आलो आहोत. आपण पाहतोय की कशा प्रकारे ते आहे लेझिम त्या तालावर असेल पारंपरिक आहे